मी ज्या ज्या व्यक्तींबद्दल कॉन्फिडेंटली सांगत होते ना मुलीला की तू काळजी करू नकोस, त्याला सांग फक्त की आई 6-7 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये चालली आहे, तर तुमचं जर देणं पुढे मागे झालं तर जरा ऍडजस्ट करून घ्या. आणि त्यांच्याकडनं कधीही सहकार्य नाही मिळालं. आणि आपण म्हणतो महाराष्ट्र, मुंबई, मराठी लोकांची स्त्रीत्वाचं जे एक लेणं आहे किंवा जे एक सोज्वळता आहे ती अंग झाकण्यामध्ये जे जरुरी आहे तेवढ्या पुरतं करा. पण तुम्ही एकदमच ओव्हरबोर्ड जाल तर डेफिनेटली कोणी कुठल्याही म्हणजे मी त्याच्याशी अगेन्स्ट आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बॉलिवूडच्या सगळ्यात मोठ्या चित्रपट संघटनेच्या म्हणजेच इम्पाच्या एकेकाळी अध्यक्षा असलेल्या मराठमोळ्या स्मिता ठाकरे आणि त्याचबरोबर अभिनेत्री म्हणून स्वतःचं करिअर सुरू करून नंतर यशस्वी चित्रपट निर्मात्या आणि मालिका निर्मात्या झालेल्या स्मिता तळवलकर यांचं. स्मिता ताई, आता आज तर अवघड आहे. म्हणजे स्मिता ताई म्हणलं तरी दोघी जणी म्हणणार. बरं आपण एसटी म्हटलं जर का तरी सुद्धा दोघी म्हणणार, कारण स्मिता ठाकरे, स्मिता तळवलकर. काय म्हणायचं कसं आता तुम्हाला? हाऊ शुड आय ॲड्रेस यू? म्हणजे काहीतरी उद्देशाने बोलवलंय दोघी स्मिता टी म्हणजे तुम्हाला नको, तुम्ही दृष्टी करा इकडे. मला एक सांगा, आपके सौंदर्य का राज क्या है? पहिलं म्हणजे आभारी आहे. आणि कुठल्याही स्त्रीला एखाद्या वेळेस मला असं वाटतं की तिला थोडंसं खुलवायचं असेल तर सौंदर्याची तारीफ करा. अहो नाही हो, असं काय नाही. आणि मला त्यातला काही फारसा एक्सपिरियन्स नाही स्त्रियांना खुलवण्याचा वगैरे तसं. म्हणजे काय नाही, बस माहिती नाही मला. मी थोडंसं एक्सरसाइज करते, योगा करते आणि ठराविक वयानंतर काळजी घेणं जरुरी असतं. ते जे काय रेग्युलर करायचं असेल ते थोडा बहुत करते आणि बाकी आई वडिलांची कृपा असेल. नाही पण मग सिरियसली प्रश्न असा की तुम्हाला कोणी मग स्वतः तुम्ही प्रोड्युसर पण आहात, एखाद्या वेळेस फिल्ममध्ये ऍक्टिंग करावी किंवा असं कधी वाटलं नाही? नाही, शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना मी काम करायची नाटकामध्ये किंवा डान्स आणि हे तेव्हा होतं. पण नंतर एक ठराविक त्या घराण्यामध्ये गेल्यानंतर किंवा एक ठराविक वय झाल्यानंतर आपल्याला एक वेगळी आपली रुची पण बदलत असते. स्मिता ठाकरे ह्याच्या आधीचं पूर्वाश्रमीचं आडनाव काय होतं? चित्रे. पण मग तुम्ही ज्यावेळेला लग्न होऊन द ठाकरेजमध्ये तुमची पाठवणी करताना घरच्यांना टेन्शन नव्हतं आलं? खूपच टेन्शन आलं होतं. इनफॅक्ट आम्ही मिडल क्लासची फॅमिली आहेत, अजूनही आहे. माझ्याकडे ते म्हणजे व्हॅल्यूज आहेत. माझे आईवडील अजूनही बघाल तर त्याच व्हॅल्यूमध्ये आहेत आणि आमच्यावरही तेच संस्कार आहेत. पण कुठल्याही व्यक्तीला जे एक अशा घराण्यामध्ये जाताना कोणालाही भीती एक वाटणारच. पण देवाच्या कृपेने मला सासू सासरे एवढे सुंदर मिळाले की त्यांनी प्रत्येक म्हणजे सासू तर आमची म्हणजे पावलोपावली आम्हाला मदत करायची आणि इतक्या उत्कृष्टतेने म्हणजे त्यांनी इतकं सामावून घेतलं त्यांच्या कुटुंबामध्ये की मला जाणवलं नाही सुरुवातीला की मी एवढ्या मोठ्या घराण्यामध्ये आले. पण शेवटी जगाच्या मासाहेब जरी असल्या तरी तुमच्या सासूबाईच होत्या ना त्या. पण त्यांनी कधी सासूपणाचं असं जाणीव करून दिली नाही. म्हणजे जगाच्या पुढे जी त्यांची इमेज आहे तीच इमेज घरामध्ये पण आहे. कारण त्यांनी जसं बाहेरच्या लोकांना प्रेमाने ठेवलं तसंच घरातल्या व्यक्तीलाही, प्रत्येक व्यक्तीला रिस्पेक्ट देणं किंवा त्यांच्या आवडीनिवडी करणं किंवा त्यांना जे पाहिजे ते करून देणं, ह्या गोष्टी आणि खूप त्यांनी शिकवल्या. म्हणजे घरामध्ये किती पाहुणे आल्यानंतर कसा पाहुणचार करावा, कारण सतत ये जा असायची घरामध्ये. त्यामुळे बरंच शिकले मी त्यांच्याकडनं आणि एक प्रेमाचा वर्षाव म्हणतात ना तो त्या माऊलीकडनं मिळाला आम्हाला. स्मिता ताई, आता पुन्हा या बरं, काय ज्युनियर आणि सिनियर असं म्हणूया, म्हणजे सिनियर स्मिता ताई, सिनियर स्मिता ताई. तुमच्या फॅन्सना तुमच्याबद्दल खूप काळजी वाटते. तुम्ही कशा आहात आता? तुम्ही स्वतःच सांगा. ठणठणीत आहे, ठणठणीत आहे. गेले 6-7 महिने गेले आजारपणात, पण ती काय परमेश्वरांनी घंटा वाजवली
सावध, जरा व्यवस्थित स्वतःकडे बघा, जरा लक्ष द्या. इतके वर्ष प्रकृती गृहीत धरून वावरताय, 16-16, 17-17 तास काम चाललंय, तेव्हा जरा स्वतःकडे लक्ष द्या. याच्यासाठी ते 6-7 महिने होते, पण झालं आता सगळं. ट्रीटमेंट संपली, आता कामाला सुरुवात. स्मिताताई, आता तर म्हणजे काही काळ निघून गेलाय, पण अजूनही पत्ता सांगायला सांगितल्यानंतर पटकन मातोश्री येतं का तोंडात? मातोश्रीमध्ये माझं येणं जाणं आहे, अजूनही आहे. माझा मोठा मुलगा तिकडे राहतो, त्यामुळे जुहूला माझं घर आहे. ते केव्हापासून, म्हणजे फार वर्षापूर्वी मी घेतलं होतं. तिकडे फक्त येणं जाणं जास्ती झालंय, पण मातोश्रीला पण अजूनही येणं जाणं आहे. साहेबांना भेटायला जाते मी, त्यांच्या पाया पण त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मला एक हुरूप येत नाही कामासाठी. तर हे सगळं पर्सनल लेवलला संबंध चांगले आहेत सगळे. हो हो. अच्छा, पण मग काँग्रेस प्रवेशाचं काय झालं? त्यावेळेस मला जेव्हा प्रश्न विचारले जात होते, किंवा त्यावेळेस मी काही गोष्टी झाल्या की जेणेकरून मला जाणीव झाली की मला शिवसेनेमध्ये यापुढे एखाद वेळेस मला काही चान्सेस नाही आहेत. त्यामुळे एक जी उमेद असते आतमध्ये, आपल्यालाही काम करायची इच्छा होते. आणि एक 11 वर्ष काम केल्यानंतर एक अगर राजकीय प्लॅटफॉर्म आपल्याला मिळाला तर आणखीन काम करण्याची इच्छा जागृत होते. आणि माझा उद्देश केवळ तोच होता. काँग्रेसमध्ये जाणं हे मी कधी स्वतःहून बोलले. मला जेव्हा विचारलं गेलं की तुम्ही सोनिया गांधींचं काम तुम्हाला पसंत पडतं का, तर आय सेड येस. बिईंग अ वुमन, म्हणजे एक महिला आहे ह्या नात्याने मी त्यांना अतिशय त्यांचा आदर करते. ज्या पद्धतीने त्या देश चालवत आहेत आज, म्हणजे जेवढ्या हिमतीने त्या देश चालवत आहेत, तर त्यांची मी वाखाणणी केली. मला एवढं आहे की मला जर समजा चांगली ऑफर आली तर मी निश्चितच विचार करीन. हे मी त्यावेळेस सांगत आले, पण मी स्वतःहून कोणाकडे जाणार नाही. कारण मलाही स्वतःचं, मी आज जे काय आहे ते स्वतःच्या हिमतीने मी कमवलं आहे. त्यामुळे मला म्हणजे कोणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही आहे आज. मग अजून विचार करताय काँग्रेसमध्ये जाण्याचा? मी माझं काम चालू ठेवणार. त्यांना असं वाटलं की हा, शी इज वर्थ ऑफ टेकिंग, तो नक्की मला असं वाटतं मी त्यावेळेस विचार करेन. द सिनियर स्मिताताई. स्मिता तळवलकर हे एक बातमी वाचणारं नाव अचानकपणे बातमी झालं, आणि आता स्मिता तळवलकर हे स्वतःच एक बातमी आहे. तर ती स्मिता तळवलकर आठवून काय वाटतं? धमाल होती. कारण त्या बाबतीत मी खूप नशीबवान मानते स्वतःला की वयाच्या 17व्या वर्षी मला बातम्या द्यायची पहिली संधी मिळाली. मी रुईयामधनं यायची, स्मिता पाटील विल्सनमधनं यायची, आणि सगळ्या जणी मिळून तिथे भरतकुमार राऊत तो आमच्याबरोबर ट्रान्सलेशनला असायचा, आणि आम्ही सगळेजण मिळून ते बातम्याचं संपूर्ण न्यूज डिपार्टमेंट आम्ही बघायचो. आणि फार उत्तम होतं म्हणजे माहितीये का, 72 साली ज्या वेळेला आम्हाला आमचं सिलेक्शन झालं त्यावेळेला लोकांकडे टीव्हीच नव्हते. त्यामुळे आम्ही फार सुखी होतो. एक वर्षभर छान ट्रेनिंग मिळालं, आणि एशियाड पासून लोकांच्याकडे टीव्ही आले, आणि मग आम्ही घरोघरी पोहोचलो. त्यामुळे तोपर्यंत आम्ही मस्त पॉलिश झालेले होतो. पण तो काळ पुन्हा येणार नाही. अगदी शब्दोच्चारापासून ते रोजचा पेपर वाचलास का असं कानाला धरून ही सगळी मेंदळे वगैरे मंडळी आमच्याकडनं काम करून घ्यायची. पण ते तशी शिस्त लागली म्हणूनच आतापर्यंतची दिसते. जेव्हा तुम्ही बातम्या वाचायच्या त्याला बाहेर पडून एखादी बातमी वाचून पेपर घेऊन यायची का? निदान त्यावेळेचं ग्लॅमर म्हणून तरी तू म्हणशील. मी सांगितलं नाही, इतक्या सगळ्या गमती जमती गेल्या 6-7 महिन्यातले झालेत की मी अशी मस्त किमोला झोपलेली असायची, आणि तिकडनं नर्स धावत यायची, ओ माझ्या आईशी जरा बोला ना प्लीज. काय बोलावं कळायचं नाही. ती तुमची सॉलिड फॅन आहे, जरा तिला म्हणून दाखवा ना की नमस्कार, मुंबई दूरदर्शनच्या बँड 1 चॅनल 4 वरून आणि पुणे सहक्षेपण केंद्राच्या बँड 3 चॅनल 5 वरून आजच्या बातम्या आता सुरू होत आहेत. त्यावेळेचं आठवत होतं, आणि मला इतकं हसू आलं. मी सांगितलं ना तुला की प्रत्येक गोष्टीत प्रत्येक क्षणात मजा बघायची, फक्त तुम्हाला ती सवय लागली पाहिजे, मग धमाल येते. तर तिने मला त्या काळात नेलं होतं एकदम. म्हणजे तिला ते 72 सालातले ते शब्द आणि त्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. हास्य बघा, स्मिता हास्याच्या जवळ जाणार पण हास्य नाही, खो खो हास्य आहे, खो खो हास्य. तुम्हाला आजवर तुमच्या करिअरमध्ये खुपलेल्या गोष्टी इतरांच्या? प्रोड्युसर म्हटल्यानंतर देणी असतात, येणी असतात. मराठी प्रोड्युसर काय झाला कमवत नाही, काय नाही, त्याला असते फक्त पॅशन, काहीतरी चांगलं करण्याची इच्छा, एक सुंदर वातावरण असतं, काम करायची इच्छा होते, सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे प्रकार असा झाला की हे इतकं अचानक झाल्यानंतर मार्केटमधनं येणं होतं, देणं होतं, दोन्ही गोष्टी होत्या. तर मी ज्या ज्या व्यक्तींबद्दल आणि ज्या मंडळींबद्दल कॉन्फिडेंटली सांगत होते ना मुलीला की तू काळजी करू नकोस, त्याला सांग फक्त की आई 6-7 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये चालली आहे, तर तुमचं जर देणं पुढे मागे झालं तर जरा ऍडजस्ट करून घ्या. आणि
त्यांच्याकडनं कधीही सहकार्य नाही मिळालं. त्यांनी सतत तगादे लावले. आणि ज्या मंडळींबद्दल जी नॉन महाराष्ट्रीयन आहेत, मला मुद्दाम सांगायचंय, जी नॉन महाराष्ट्रीयन आहेत, जे आपले इक्विपमेंटचे सप्लायर असतात, लाईटचे सप्लायर असतात, टेम्पोचे सप्लायर असतात, पुष्कळदा जेवणाचे सुद्धा सप्लायर असतात, त्या सगळ्या मंडळींना मी सांगितलं होतं, बाबा माझं डायरेक्ट नाही त्यांच्याशी फारसं बोलणं झालेलं, आमचा प्रोडक्शनवाला त्यांच्याशी बोललेला आहे, तर त्यांना सांगा असं असं झालंय. तर त्यांच्याकडनं उलट फोन आले, काळजी करू नका, 6-7 महिन्यानंतर तुम्ही छान होऊन येणार आहात मार्केटमध्ये परत, आम्हाला माहिती आहे, तर त्याची तुम्ही काळजी करू नका, आपण आल्यानंतर बघूया, तुमचं काम कुठे अडता कामा नये ते आम्हाला सांगा, आम्ही चालू ठेवू. आणि आपण म्हणतो महाराष्ट्र, मुंबई, मराठी लोकांची, तुमचं वागणंच जर का धड नसेल तर ती राहणार आहे का मराठी लोकांची? हे खुपतं याच्यासाठी की मी आपणून ज्या वेळेला सांगते, फोन करते, की देणं ते आहेच, त्याच्यासाठी तर आम्ही ते आलोय, ते करायलाच पाहिजे, पण जरा थोडा वेळ थांबा, थोडी फुरसत द्या. तर तेवढी फुरसतही नसते. येते की नाही परत कुणास ठाऊक बाबा, नाही मिळाले तर आपले पैसे, इथपासून सुद्धा मी बोलणी ऐकलीत. म्हणजे कदाचित ही एक प्रकारची सावधानता होती परमेश्वरांनी दिलेली, की याच्या पुढे वागताना जपून वाग. स्मिताताई, तुम्ही हिंदीत काम केलंय, तुमचा अनुभव काय आहे की हिंदीमध्ये मराठी लोकांनी तुम्हाला मदत केली का, किंवा मराठीमध्ये? मराठी पिक्चर जे त्यांनी सांगितलं आता, की मराठी पिक्चरला आपल्या इकडे म्हणजे फायदा असा म्हणावा तसं अजूनपर्यंत म्हणजे 1-2 हातावर मोजण्या इतके पिक्चर्स हिट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जेन्युअनली फायदा मिळालाय. पण हे का होतं असं, का म्हणजे अजूनही आपली मराठी जी संस्कृती आहे किंवा मराठी लोक आहेत ती एकत्र मिळून ह्या गोष्टीचा म्हणजे खात्मा करत नाहीत, किंवा मराठी फिल्म इंडस्ट्रीला अजूनही तो दर्जा दिला गेला नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या खूपतायत. म्हणजे इव्हन थिएटर्समध्ये, आता मी त्या दिवशी सचिनचा पिक्चर बघायला गेले होते, पिक्चर एवढा चांगला असून सुद्धा त्या थिएटरमध्ये हार्डली लोक होती. म्हणजे मराठी प्रेक्षकही जाऊ इच्छित नाहीत. कारणं अनेक असतील त्याच्यामध्ये पाठीमागे, कारण थिएटर्सचे तेवढे तेवढे दर त्यांना पटत नाहीत किंवा तेवढे खिशाला परवडत नाहीत. तर त्याच्यामधनं सगळ्यांनी मिळून काहीतरी एक तोडगा काढणं जरुरी आहे. हे झालं मराठी पिक्चरच्या बाबतीमध्ये. हिंदी पिक्चरमध्ये अजूनही हे सांगता येतं, ती आत्ताचं लेटेस्ट उदाहरण घ्या तर 30 मार खान. म्हणजे त्याच्यामध्ये पैसा एवढा लावला जातो, मोठे मोठे आर्टिस्ट असतात, पण बेभरोशाची इंडस्ट्री आहे. कुठलीही फिल्म इंडस्ट्री घ्या, बेभरोशाची असते, की त्याच्यामध्ये पैसा मिळेलच असं सांगता येत नाही. प्रश्न आला माणुसकीचा, तो मराठी असो किंवा हे, काही मराठी माणसांकडनं पण मला खूप चांगले अनुभव आलेले आहेत. पण एक शेवटी प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात. आणि आणखीन एक खूप तर म्हणजे महंगाई आता म्हणजे कांद्याने तुमच्या पण डोळ्यात पाणी येतं. म्हणजे आता मी परवा मी बातमी वाचली की लहान मुलांनी लसूण चोरले. म्हणजे इथपर्यंत वेळ आलेली आहे की लसूण चोरेपर्यंत आज तुमची परिस्थिती गेली आहे. म्हणजे आपले राजकीय नेते नुसतं मीडियामध्ये येऊन तुम्ही स्टेटमेंट्स देताय की काय तुम्ही करता काय? म्हणजे हे वाढतच चाललंय. पेट्रोल, डिझेल, हे कोणाला धरायचं? आम्ही राजकीय नेत्यांना धरायचं की कुठल्या सिस्टीमला धरायचं? म्हणजे अशा इतक्या गोष्टी आहेत की त्या खूपतायत, पण आम्ही सामान्य जनता. नाही, पण तुम्ही एक नागरिक म्हणून तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी तुम्ही नक्कीच सांगितल्या, खूप चांगल्या प्रकारे सांगितल्यात. पण प्रोड्युसर म्हणून हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला खुपलेल्या गोष्टी? सर्वात मोठी गोष्ट जी आहे जी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, ती पायरसी. ही एवढी खूपते की मी जेव्हा इम्पाची मी प्रेसिडेंट होते, 3-3.5 वर्ष मी ते पायरसीच्या विरुद्ध काम केलं. आणि काही अंशी, म्हणजे मी प्राऊडली सांगू शकते, मी काही अंशी ती पायरसी कंट्रोलमध्ये आणू शकले होते. म्हणजे या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या रिलेटेड. तिथे काही हिरो हिरोईन्सनी किंवा यांनी तुम्हाला, अर्थात तुम्ही ठाकरे होता परंतु तरी अदरवाईज त्रास दिला? देवाच्या कृपेने माझ्या पहिल्या पिक्चरमध्ये गोविंदा होते आणि संजय दत्त होते. तर ते दोघेही घरचे संबंध असणारे हिरो होते, त्यामुळे मला तेवढा त्रास झाला नाही हिरो मिळवण्यासाठी. देवाच्या कृपेने पहिलं पिक्चर खूपच हिट गेलं. त्याच्यानंतर मी अजूनही बरेच 2-3 पिक्चर्स काढलेत. पुन्हा दुसऱ्या पिक्चरमध्ये गोविंदा माझ्या अक्षरशः भावासारखा आहे, त्यामुळे त्याने कधी मला अजूनपर्यंत त्रास दिला नाही. आणि जे काय बाहेर लोक काही म्हणून देत, पण मला अतिशय त्याच्याबद्दल आदर आहे. आणि त्याने मला जेव्हा मला गरज होती तेव्हा त्याने मला साथ दिली. तर
आजच्या परिस्थितीमध्ये एका स्त्रीला निश्चितच डबल एफर्ट्स दाखवायला लागतात कुठल्याही क्षेत्रात असो की ते म्हणजे इंडस्ट्री फिल्म इंडस्ट्रीज नाही की कुठल्याही. की मुंगी होऊन साखर खायची एकदम गोड संपायला गेलात की तुम्हाला मारणारच जग. रोज थोडं 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 खाल्लं तरच बाई थोडीफार सक्सेसफुल होऊ शकते. स्मिताताई, आजच्या तारखेला सुद्धा मराठी चित्रपटांना अनुदान लागतं, अनुदानाची गरज आहे. तर हे खरं हे काय चित्र आहे एकंदरीत मराठी चित्रपट अनुदानावरती कसं आहे माहितीये का, मला पुष्कळदा असं वाटतं टेकूची गरज असावी का त्या? नाही, गव्हर्नमेंटचं ही जी काही अनुदानाची पद्धत वगैरे आहे ते काय करतायत म्हणजे पहिल्या प्रथम तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या राहा आणि मग कुबड्या घ्या. म्हणजे पहिला चित्रपट तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून तयार करा आणि मग दुसऱ्या चित्रपटापासून आम्ही तुम्हाला अनुदान देणार म्हणजे पुन्हा आम्ही तुम्हाला कमकुवत करणार. तर खरं तर ही अनुदानाची ही पद्धतच चुकीची आहे. मला असं वाटतं पूर्वीचं जे टॅक्स रिफंड स्कीम होती ती त्या मानाने चांगली होती. कारण त्यामुळे तुम्ही चित्रपट लावत होतात प्रत्येक ठिकाणी. आता चित्रपट तयार करून घरी ठेवतात ती प्रिंट आणि त्याचं अनुदान घेऊन मोकळे होतात पुन्हा दुसरा चित्रपट करायला तयार. कारण त्याचे बाकीचे नियमच असे नाहीयेत की तुम्ही तो अमुक एक जिल्ह्यांमध्ये लावला पाहिजे कंपल्सरी. पूर्वी टॅक्स होता मराठी चित्रपटाला आणि तो आमचाच हक्काचा टॅक्स आम्हाला परत केला जात होता. आता ही नाही म्हटलं तरी सुद्धा अनुदानाची भावना ही उपकाराची असते. कशासाठी घ्यायची काय माहितीये का रे, ज्या सगळं मंत्रिमंडळ पक्क करतात आणि ज्याचा काही संबंध नाही, सांस्कृतिक खातं ज्याला माहित नाही, काही माहित नाही, असा एखादा मंत्री आणून आमच्यावर बसवतात. म्हणजे त्याला शिकवण्यातच आमची 6 महिने जातात. आम्हाला पण शिकवावं लागतं त्याला, कारण त्याच्याही सेक्रेटरीला काही माहित नसतं. ते 6-7 महिने त्याला शिकवून तयार करा, तोपर्यंत पुन्हा तिला दुसरा बदलला. हा असाच प्रकार असल्यामुळे जो एक वेग पाहिजे प्रत्येक कामाला, प्रत्येक स्कीमला, प्रत्येक पद्धतीला एक वेग पाहिजे. तर तुम्हाला तो इंटरेस्ट असतो की बाबा चला याच्याप्रमाणे हे झालं, इतके चित्रपट झाले यावर्षी, आता पुढच्या वर्षी. हा प्रकारच होत नाहीये. या अनुदानाच्या पद्धतीमुळे एकतर सगळेच जण मिंधे झाल्यासारखे झालेत की चला आपल्याला मिळणार आहेत 15 लाख मिळतायत, 20 लाख मिळतायत. पण 15 आणि 20 लाखांनी काय होतंय, जेव्हा तुम्हाला चित्रपट उभं राहायची वेळ येते त्यावेळेला आताच्या काळात तर तुम्हाला 1 ते 1.5 पर्यंत 1 ते 1.5 कोटीपर्यंत तुमच्या हातात पाहिजे तर तुम्ही काहीतरी करू शकाल. तर ही स्कीमच पुन्हा नव्यानं बांधण्याची वेळ आली आहे आता. स्मिताताई, तुम्ही एवढ्या फॅशन सॅव्ही आहात आणि यू आर ऑलवेज लाईक इन, तुम्हाला सगळे काय गोष्टी इन नाही ते माहीत असताना यू ऑलवेज कीप युअर सेल्फ अप टू डेट. पण हे थोडंसं राजकीय घराण्यातल्या वावराशी थोडंसं विसंगत आहे, याचा कधी त्रास झाला का? म्हणजे बिलकुल नाही. मला जे आवडतं, जे योग्य वाटतं ते मी करते. आणि असंही नाही की मी ओव्हरबोर्ड, कारण मला हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या मध्ये पण आहे मी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पण आहे. तर जी गोष्ट आपल्याला असं वाटतं की ह्या लिमिटपर्यंत आपण करायची, ती मला आवडते, ती मी करते. आणि लहानपणापासून मला चांगलं राहण्याचं एक आवड आहे, म्हणजे शौक आहे. तुम्ही दोघी जणी स्त्रीमुक्तीवाल्या, आपण जे म्हणतो इंटू इन्व्हर्टेड कॉमा सारखं, तर स्त्रीमुक्तीवाल्या, मग त्याच वेळेला स्त्रियांचे कपडे हे समाजाने ठरवावेत का न ठरवावेत याबद्दल तुमचं मत असं आहे का? म्हणजे माझं स्वतःचं व्यक्तिगत मत हे आहे की स्त्रीत्वाचं जे एक लेणं आहे किंवा जे एक सोज्वळता आहे ती अंग झाकण्यामध्ये आणि काही ठराविक अंशी तुम्ही दाखवा, जे आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे जरुरी आहे तेवढ्यापुरतं करा. पण तुम्ही एकदमच ओव्हरबोर्ड जाल तर डेफिनेटली कुठल्याही, म्हणजे मी त्याच्याशी अगेन्स्ट आहे. मी एकच गोष्ट सांगते. एक नुकता झालेला प्रसंग माझ्या बाबतीतला, इथे पार्ल्याच्या सिग्नलच्या इकडे कूपर हॉस्पिटलच्या इकडे गाडी थांबली, त्या शेजारीच लक्ष गेलं माझं, तर एक मोटरसायकलवर एक कपल बसलं होतं, मुलगा मुलगी, आणि ती मुलगी त्याला छान मस्तपैकी थंडीचा फायदा घेऊन बसलेली होती. आणि पण गंमत अशी की तिचे कपडे असे होते की मला काळजी वाटली एकदम बघून. होते जीन्स घातल्या होत्या पण त्या लो वेस्टच्या होत्या आणि वर टी शर्ट होता, पण तोही अगदीच आखूड होता. आणि मी तिच्याकडे बघून तो विचार करते तोपर्यंत मागणं एक पुन्हा भरधाव दुसरी एक मोटरसायकल आली. 2 जण त्या मोटरसायकलवर होते आणि मागचा जो मुलगा होता त्यांनी तो सिगरेट पित होता आणि त्यांनी सिगरेट पाठीमागे तिच्या जीन्सच्या आतमध्ये टाकून दिली आणि सिग्नल पडला, ती भरधाव निघून गेली आणि हिच्यावर खाली उतरून भर रस्त्यात जीन्स खाली टाकायची पाळी आली. मी माझ्या गाडीतली शाल तिला दिली मदतीला. पण ही गोष्ट आपल्याकडे होते, म्हणून स्त्रीनी स्वतःला जपावं.
एवढंच सांगणं आहे. ते त्याचं चूक आहे काही तिचं बरोबर आहे हे जाऊ देत, पण शेवटी लाज उतरली गेली भर रस्त्यात ती तिची. आणि म्हणून सांभाळा, जपा, स्वतःला सांभाळा अशी भीती वाटते की तुम्ही. आणि दुसरं एक मला नेहमी भालजी पेंढारकर हे खूप माझ्या जवळचे होते. म्हणजे बाबांना दरवेळेला मी चेष्टा मस्करीपर्यंत इतकं माझं छान नातं होतं त्यांच्याशी. तर मी त्यांना नेहमी म्हणायची, काय हो बाबा तुम्ही आपले दरवेळेला कुठची आर्टिस्ट आली की तिला सांगता असा पदर, पांढरी साडी, असा पदर, एवढं मोठं कुंकू, अशाने काय ती अगदी काय साध्वी मानली जाते का? तर ते नेहमी म्हणायचे, नाही बाबा तू चुकीचं समजतेस. मी ह्याच्यासाठी म्हणतो की आपली आधीच दुनिया रंगीबेरंगी, त्याच्यात मुद्दाम पांढरा रंग की आणि डोक्यावरनं पदर याच्यासाठी की लोकांना बघितल्यावर वाटावं कधी पडेल हा, कधी पडेल पदर, कधी पडेल हा पदर, असं म्हणत पुरुषांनी समोर उभं राहावं. कुंकू मुद्दामून लाल एवढं मोठं की त्याच्याचकडे नजर जावी, तिच्या ओठाकडे, तिच्या डोळ्यांकडे, तिच्या कुठेही नजर फिरू नये. हे संकेत आहेत, तेच खरे आहेत, काही चूक नाहीये. जेव्हा तुम्ही बाहेर पडता कामा कुठच्याही याने छान इतकं सुंदर तयार व्हा की मनात भलता विचार येता कामा नये समोरच्याच्या. आणि हे जे आपण पाहिलं हे जर का असं सरसकट घडत असेल तर ही खूप काळजी वाटते की मुलींनी स्वतःला जपण्याची ही वेळ आहे. साहेबांमध्ये इतकी खूबी आहे की त्यांच्याशी 2 मिनिटं जरी चांगल्या मूडमध्ये असले तर 2 मिनिटं बोलात तुम्ही की तुमचा मूड एकदम म्हणजे एकदम प्रफुल्लित होता तुम्ही. अजिबात घाबरू नका, वरच्यावर विश्वास ठेवा आणि मनापासून सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करून टाका. त्या ट्रीटमेंटला मैत्रीण मानलं की सगळं सोपं जातं. पहिले महत्वाची गोष्ट आहे ती 6 महिन्यानंतर मला काय करायचंय हे डोक्यात पक्क करायची. तेवढं केलं की सगळ्या गोष्टी सोप्या आहेत.